आज खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे ना. हो. आपले आय कार्ड आले का गं? नाही अजून. मी कालच चौकशी केली, अजून नाही आले. आई शपथ. अगं मी फोटो द्यायचं विसरलीये. अरे यार. जाऊ दे आता, उद्या दे. मी काढून देऊ का फोटो तुझा? नाही म्हणजे मी छान फोटो काढतो. प्राजू, मी जाते, तू ये नंतर. कोण तू? मी मिराज. हां मग? अगं मी माझं नाव सांगितलं. तुझं नाव? अनोळखी लोकांना नाव सांगत नाही मी, आणि त्यांच्याशी ओळख पण करून घेत नाही. ओळख करायची कोणाला? मला तर मैत्री करायची. आणि नावाचं काय? प्राजू नाव आहे. खूप गोड नाव आहे तुझ्यासारखं. शट अप. आवडलीस तू आपल्याला? काय काय म्हणालास? आवडलं. तू जे काय केलंस कॉलेजमध्ये ते आवडलं आपल्याला. रॅगिंग करणाऱ्याची जिरोलीस, त्यांच्या कानफटात फोडलीस. आवडलं. रिस्पेक्ट आहे तुझ्याबद्दल. हो ना, मग तोच रिस्पेक्ट जपायचा असेल तर माझ्यापासून लांब राहायचं. काय? Well, I saddled up my shoe, headed out at dawn. Yeah, I saddled up my shoes, headed out at dawn. Ain't no place gonna hold me when the road keeps rolling on. Left my baby crying, said she can't live that way. होय संख्या नाही ना, त्या प्राजूला तुझ्या तोंडावरचं ग्रीस पुसलं आणि मधूच्या हातात कशाला रुमाल दिलं रे? हा ना, ह्यो प्रश्न मला तवाच पडलेला. म्हणजे बघ ना, इतक्या महिन्याने येते काय, संख्याला वाचवते काय, ग्रीस पुसून मधूच्या हातात रुमाल ठेवत्या, ती बी रागानं, आणि ह्याला प्रिन्सिपल कडे घेऊन जाते काय, आणि की इथं चालले काय? हा ना, तुला काय बोलली का रे ती? म्हणजे तुमचं काय पर्सनल मॅटर बिटर कानात काय सांगितलं का तिला? नाही ना, मी तिला विचारायचा प्रयत्न केला आणि मला म्हणली वेळ आल्यावर सांगते. तर मी काय म्हणतो माहिती आहे का, ह्यो प्रश्न आपण मधुला विचारू का, तिला माहित असेल. हा. नाही रे, तिला पण नाही माहिती. मग हा. खरं खरं सांग, मी झोपेत प्राजूचं नाव घेत होतो का रे? अरे हा ना, येडे बोडायचे. तू ना त्या प्राजूचं नाव घेत होता काल, माहिती का? आणि तुला ताप असताना पण त्या मधून तुझ्या तोंडावर पाणी टाकलं ना, हे काय मला आवडलं नाही, माहिती का? असं कुठं असतंय का राव? अरे तिला वाईट वाटलं असेल ना. अरे काय वाईट वाटलं असेल, लगा तुला ताप होता आणि त्यात त्यानं पाणी मारलं तोंडावर, मला काही पटलं नाही बघ. हे जाऊ दे, मला एक तर काय कळा ना. तुम्ही उगाच डोकं फिरू नका माझं. कोणता विषय काढायचा ते कळत नाही तुम्हाला. राजा बघ हे गायबन तोंड. तू नको लोड घेऊ संख्या, तुला कळतं का काय काय चाललंय? संकेत, संकेत ऐक ना. संकेत, मी संख्या काय म्हणते बोल. संकेत. संख्या काय बोलते तर बघ ना. हा ना, आपल्याशी कोणतरी बोलतंय आणि आपण त्याच्यावर बघ ना, पण आपण त्या माणसाचा अपमान करतो. अरे संख्या, आपल्याला जे प्रश्न पडल्यात ना त्याची उत्तरं मिळाली तर तू बोलून तर बघ ना त्याच्यासोबत.
Good morning. Good morning. Please sit down. प्राजू, सर्व ठीक ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही सर, अजून तरी प्रॉब्लेम आली नाहीये. काय? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. प्राजू, राघव सरांच्या क्रेडिटवर तुला वर्ग बदलून मिळालाय, हे लक्षात ठेव. हो सर, थँक्यू सो मच. सर आत येऊ? येस, कमी. इतका लेट का? ते लायब्ररीचा फॉर्म भरायचा आहे ना, त्यासाठी पासपोर्ट साईज फोटो हवे होते, तेच काढायला गेलेलो होतो. बर, बसा जागेवर. सर, ही इथे कशी काय? म्हणजे ही तर बाजूच्या वर्गात होती ना? हो, पण तिने वर्ग बदलून घेतलाय. पण ती आमच्या बेंचवर काय बसलीये? पहिल्या दिवसापासून आम्ही तिथे बसतोय. राजू, ये ना तू इथे माझ्या शेजारी येऊन बस. प्राजू, प्लीज. ओके सर. तुम्ही सर्वांनी लायब्ररीचा फॉर्म भरून घ्या, म्हणजे लायब्ररीमध्ये चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं तुम्हाला वाचता येतील. हो सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाबद्दल माहिती बघणार आहे. या भूगोल हा विषय अगदी तुम्ही बरं झालं. अगदी पहिलीच्या वर्गापासून शिकत आला. आता मी बिनधास्त संकेतला बघू शकतो. आपण 11वी मध्ये गेल्यानंतर भूगोल हा विषय माझी पण मान दुखणार नाही आणि त्या विषयाची आणि सरांनाही कळणार त्याचबरोबर त्या विषयाची खोली किती की माझं लक्ष नेमकं कुठे. आता ह्या वर्षी बघणार. आतापर्यंत यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं. फक्त भारताविषयी या गेल्या वर्षीच्या भारतच नाही, भारताच्या बरोबरीनं ब्राझील या राष्ट्राची स्वतः हा अभ्यास करताना आपण कशा पद्धतीने करणार आहे, तर भारत आणि ब्राझील या दोन्ही राष्ट्रांची तौलनिक माहिती मिळेल. शोभा, ए शोभा, शोभा. आले आले. आज तुम्ही आला वय? हो अगं, ती मधुचं काहीतरी कॉलेजात कसलं आयडेंटिटी पाहिजेत ना, ते फोटो काढायसाठी गेली. फोटो काढले की तसेच कॉलेजला जाणार आहे. बरं. आणि संकेत पण गेले ना कॉलेजला. होय. काय काल तापला होता काय ग तो? होय ना हो, दादाला ताप आला होता. पण मग दादा अनुमत होती तिनं त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. दुपार होईपुतर तर ताप गेला आणि नंतर मग मधुती तिने त्याला खिचडी भात करून दिला. मग तो दाद्या बराच झाला. काय बाई कार्टे, दिवसभर इकडे बसली आणि माझ्या जीवाला घोर. संध्याकाळ झाली तरी पोरगी घरी आली नाही. काकू, तुम्ही मधुती तिला वरडला तोय? मग काय, चांगली पूजा केली त्याची. अहो पण ती इकडे तर आली होती. अगं पण मला सांगणार कोण? हक्कच्या अंतर होतं घर आपलं, आवाज देऊन सांगायचं कळत नाही. तुम्हाला पोरांना हेच कळत नाही. आई बापाच्या जीवाला किती घोर लागतो जेव्हा पोरगी वेळेवर घरी येत नाही. काय अवस्था होत असेल आमची जेव्हा पोरी सांगत नाही आई बापाला. तुम्हाला आता नाही कळणार, जेव्हा तुम्हाला पोर होतील ना तेव्हा तुम्हाला कळत. काकू काय तुम्ही बी. अगं काय असती, आता बद्दल नाही बोलत, त्याला अजून वेळ आहे. काय बाई पोरं आजकालची, काहीच बोलायची सोय नाही ह्यांना, लगेच काय बोललं की लगेच उकड्या फुटतात.
अहो मिराज शेट ती पोयची बोरगी नेली मा ती गेली ना पळून त्या सलीम सोबत. काय बोलतो? आईला फुल उजियात. आणि तो पाम्या नाही का पाम्या त्यांनी तुमची गर्लफ्रेंड पटवली ना अजूनही. काय नाव होतं रे तिचं? आईला तिचं नाव काय बरं होतं रे. आईला तुम्ही एवढ्या गर्लफ्रेंड पटवल्यात एकीचं सुद्धा नाव नाही देणार राहा. काय बरं नाव तिचं? तिचं नाव सोनाली. सोनाली मस्त होती रे ती. आता पम्याला सांग फालतूगिरी नको तिच्यासोबत. आपली एक साहेब. आय जेड. काय झालं? तुमची ती जुनी गर्लफ्रेंड माधवी तिचं काय? अरे माधवी गेली माधवत. आता आपल्याला पाहिजे प्राजू. मनात घुसली यार ती. तिला कसं पटवायचं ना ते लक्षात ठेवायला पाहिजे आता. अहो पण ती तुम्हाला माधवी काजू आणून द्यायचं ते. आता काजू वास झाले रे. आता प्राजू पाहिजे प्राजू. आणि तुला तर माहितीच आपला एकच उचल आहे. नया साल नाही आम्हाला. गाडी पुसून झाली? हा. चल तुला कोल्ड ड्रिंक पाचते चल. काल मीरू सांगत होती काय? तिची आणि प्राजूची पार्टिशन झाली वर्गात मा. हा बरं झालं आपण नव्हतो. अरे आपण नाही बरं मधून होती. हो. मी जरी तिथं असती ना तर तिचं काही पण ऐकून घेतलं नसतं. संकेत राजू मला तुझ्याशी बोलायचं. काय आहे तुझं? कशाला त्याला त्रास देतीस? तू का मध्ये येतेस? तुझं नाव संकेत आहे का? हे जास्त शहाणपणा करू नकोस. तू जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या वाट्यात तर अजिबात येऊ नकोस. समजलं? तू संकेतच्या वाटेत गेलीस ना तर मी तुझ्या वाटेत येणारच. त्यामुळे तू त्याच्या वाटेत जाऊ नकोस. हे सांगणारी तू कोण? संकेत मला तुझ्याशी बोलायचं. पण त्याला नाही बोलायचंय तुझ्याशी. हे त्याला बोलू दे. संकेत तुला हिच्याशी काय बोलायचंय? हिचं काय ऐकायचंय? नाही. कळलं? त्याला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. ए तू गप ग मूर्ख. ए मूर्ख कोणाला बोलती? तुला. बहिरी सोबत आंधळी पण झालीस. ए तुझ्या तर अरे शांत बसा. तुम्ही काय भांडायला आला इथं? मला कोणाशीच नाही बोलायचं आणि कुणाचं ऐकायचं पण नाहीये. तुम्ही काय बघत बसलाय? चला. बोलायचंय हं. पण त्याला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि तुझं काय ऐकायचं पण नाही. बावट. जिसका कोई नहीं सुनता उसको हम सुनते हैं. फ्रेंड्स संकेत! संकेत! सोड माझा हात! सोड! संकेत! संकेत! सोड! आता काय झालं? सोड माझा हात! सोड म्हणते ना! संकेत! संकेत! सोड! सोड माझा हात! संकेत! संकेत! हात कसा लावला तिला? हात कसा लावला तू? पुन्हा जर तिला हात लावला ना तर सांगतो तुला. ए ज्युनियर आवाज खाली करायचा. तू नवीन आहेस
तुला माहित नाही मी कोण आहे. ए गप. संकेत, तू कितीही संकेतला माझ्यापासून दूर घेऊन जा, पण तो माझा आहे आणि माझ्याकडेच परत येणार. तुझा काय खेळ चाललाय ना, तो आलाय माझ्या लक्षात. पण हा खेळ आहे ना, तो मी पण खेळणार. माझ्या खेळात तुला पडायची काही गरज नाही. आणि तुला सांगितलं होतं ना माझ्या नादी लागायचं नाही. नशीब समज माझ्या हाताने तुझे गाल लाल झाले नाही. यापुढे लक्षात ठेव. काय ठेव ना, चांगलंच लक्षात ठेव ना. माझे गाल तुझ्या हाताने नाही, तुझ्या ओठांच्या लिपस्टिकने लाल करणं. हा मिराजचा चॅलेंज आहे, मिराज. संख्या तुझं की काय चालू आहे रे? कुठं काय चाललंय? त्या प्राजूला तुझ्याशी बोलायचं होतं. 2 मिनिटं वेळ काढला असता तुझं काय बिघडलं असतं रे? हे बघ, मला नव्हतं बोलायचं तिच्याबद्दल, आणि आता मला काहीच वाटत नाही तिच्याबद्दल. मग तो मुलगा तिला त्रास देत होता तेव्हा तू का धावून गेला? सांग मला बरं, सांग. अरे हा संख्या, मधल्या काळात आहे ना तुझं आणि मधूचं चांगलं सूत जुळलं होतं. मला वाटलं तुझा कल मधू कुठं चाललाय, पण आत्ता माझ्या लक्षात आलं तुझ्या मनात आणि हृदयात फक्त आणि फक्त प्राजू भरली भावा. मधूबद्दल फक्त तुझ्या मनात आपुलकी. आणि हे तू बोलला की नदीवर. हा, तेव्हा झोपेत प्राजू प्राजू करत होता, आता तिच्यासाठी धावून पण गेला. अरे पण प्राजू सोडून गेल्यावर मधूनच माझी साथ दिली ना. तिने माझी साथ कधीच नाही सोडली. आणि तू नदीवर काय बोलला होतास आठवतंय ना? अरे भावा, मला कुठं माहिती होतं तुझी राणी मुखर्जी परत येईल ते. तुझ्या लव्ह स्टोरीत असा ट्विस्ट येईल मला कुठं माहिती होतं. अरे मीच एवढा झालोय, मलाच काय कळाना. मला पण काय कळाना. मला काय आलं काय? तू बघ साप आलेला ह्याच्या मांडी बसलेला, तेव्हाच मला कळालं राजे परत येतो. अरे गप्की, ह्याचं काय रे? साप 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 सापाचं तुझं काय नातं जुळलं का नवीन? काय सापाचं करत असतं रे सारखं? ह्याला सांग जर. मला सोडून एकटीला का पुढे निघून आलास? अगं मी नव्हती ना तुझ्यासोबत. अरे पण तिचा रस्ता वेगळा आहे, आपला रस्ता वेगळा आहे, माहित आहे ना. बरं सॉरी. तू तिला वाचवायला का गेलास रे? अगं मग तू ते हे तू गप बस. आम्ही दोघं बोलतोय ना, तू कशाला मध्ये बोलतोयस? तू बोल रे, का गेलास वाचवायला? हा काय प्रश्न आहे मधू? तो तिला त्रास देत होता, मग वाचवणारच ना मी. हा, आणि तिच्या जागी तू जरी असती ना तरी त्यांनी एकदा सांगितलेलं कळतं ना. बोलू नका आमच्या दोघांच्या मध्ये. तुम्ही बसा इथं बोलत, आम्ही काय येडे का इथं वरडवरडी लावली नसती. हे मधू, ही काय पद्धत आहे बोलायची? अगं चिडून गेले ना ते. जाऊ दे त्यांना. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का गेलास तू तिला वाचवायला? तुझ्यामुळे आज माझी किती फजिती झाली माहितीये तुला? तिला वाचवायला गेलो म्हणून तुझी फजिती कशी? कारण ते काही नाही. संख्या, तुला माहित आहे ना, तू तिला भेटायला गेला, तिच्याशी बोललास की मला त्रास होतो, मला नाही आवडत, तरी पण तू का जातो तिच्याकडे? इथनं पुढे जर तू परत तिला भेटायला आणि बोलायला गेलास तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. हे मधू, अगं काय बोलतेस?
समझाऊं त्या दिवशी राजू सोडून गेल्यावर ती पण तेच बोलली, आता मधू पण तेच बोलती. ह्या दोघींचं नेमकं काय चालू आहे? दोघी काहीच सांगत नाही, पण नेमकं काय आहे?